आज सकाळी तर मला 6 वाजता झोपून उठायला लागलं, कारण आज आई प्रदीपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण ऐकायला आर्णीला जाणार होत्या. त्यासाठी त्या सकाळीच उठल्या आणि मी झोपून उठायच्या आधीच यांच्या टिफिनसाठी शेंगाची भाजी, आणि आईंना शेंगाची भाजी अजिबातच आवडत नाही. त्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी सुकं बेसन वगैरे पूर्ण स्वयंपाक वगैरे रेडी केला आणि तयारी वगैरे करून त्या 7 वाजताच गेल्या. आणि लगेचच काही वेळात माझं बबडं पण उठून गेलं आणि आज आजीचं काम मात्र यांनी करायला घेतलं. त्याला पाणी भरणं कमी आणि ओलं व्हायला जास्त आवडतात, आणि आजकाल तर आमचे दिवसातून 3-4 ड्रेस चेंज होतातच. आणि आज घरी कोणी नसल्यामुळे मला नाश्ता करायचा पण खूप जास्त कंटाळा येत होता. त्यामुळे मी फ्रुट्स खाऊन घेतले. आणि आज लवकर झोपून उठल्यामुळे माझे कामं पण पटापट आवरले आणि मी थोडा वेळ आराम करायला घेतला. पण माझा आराम काही माझ्या लेकराच्यानी बघितला गेला नाही. मला इकडे त्रास द्यायला आलाच. इकडे माझा खूप सारा लाड करून आणि खूप साऱ्या किसी देऊन मला काकाच्या मेडिकलमध्ये नेलं, कारण आज काही तर आम्हाला ज्यूस घ्यायचं होतं. आता हा फ्रुटी एनर्जल निंबू सरबत उसाचा रस कशाला पण ज्यूस म्हणतात, त्यामुळे त्याच्यासमोर आम्हाला पण ज्यूसच म्हणावं लागतात. नंतर आज हे लवकरच ड्युटीवर घरी आले, त्यामुळे यांनी छान इकडे नूडल्स आणि दाबेली आणली. मस्त ते एन्जॉय केली आणि लगेचच माझा स्वयंपाक करायला लागली. इकडे मी फणसची भाजी आणि आता आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे कच्च्या आंब्याची आणि कांद्याची चटणी पण बनवली, जे की आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात बनतात. माझा पूर्ण स्वयंपाक केला आणि नंतर आम्ही आतूकडे गेलो आणि इकडे येऊन बघते तर काय आमच्या दादाचे काही असे हाल सुरू होते. नंतर घरी येऊन छान जेवण केलं आणि आज आम्ही दिवसभर आईला खूप जास्त त्रास दिला, त्यामुळे आम्हाला बाबाला पण त्रास द्यायचा होता, म्हणून बाबासोबत इकडे छान बलून खेळून घेतलं. सो असा होता माझा आजचा दिवस. फॉलो करायला विसरू नका. भेटू सुद्धाच्या न्यू ब्लॉगमध्ये.